नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माळशिरस विधानसभा निवडणूक 2024ची रणधुमाळी चांगलीच गाजलेली आहे. कारण या तालुक्यामध्ये काही 4 ते 5 दिवसांनी निवडणूक होणार आहे. याच तालुक्यामध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती अशी रंगत पाहायला भेटत आहे. या तालुक्यातून तब्बल 12 उमेदवार उभा आहेत. मात्र या तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे रामभाऊ सातपुते या दोघांची चर्चा आहे. मात्र आपण माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी या गावात आलेलो आहोत. मात्र पिसेवाडी गावातील जनतेला काय हवं आहे, त्या जनतेच्या मनातील आमदार कोण आहे, याच जनतेच्या मनातील आमदार हे महाविकास आघाडी का महायुतीचे, हेच आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या पाठीमागं काही दोघंजण बसलेले आहेत, आपण त्यांना देखील विचारणार आहोत की नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? प्रशांत विजय धोत्रे. बरं, मला एक सांगा, आता तुमच्या या गावामध्ये या तालुक्यामध्ये निवडणुकीचं रणधुमाळी चालू आहे. आमदारकीची आता निवडणूक आली, 2-4 दिवसांना आता निवडणूक आहे. काय वातावरण साधारणतः काय, महायुतीचा का महाविकास आघाडीचा? महायुतीचा. का असं वाटतं महायुतीचं? आरोग्य दूत आहेत, कामं चांगली आहेत. पार्सल म्हणतात त्यांना आल्यापासून किती या 5 वर्षात कितीतरी कोटीची कामं केलीत. उत्तमराव जानकर यांनी आतापर्यंत काय केलं आहे, बायको सरपंच, स्वतः सरपंच, पोरगा दानोरचा सरपंच, सत्ता ही फक्त घरापुरतीच मर्यादित ठेवलेली आहे. आणि आमदार होऊन सुद्धा काय करणार आहेत ते पुढं? आम्हाला आरोग्य दूत पाहिजे, आम्हाला काम करणारा आमदार पाहिजे, आम्हाला स्थानिक असावा असं काय नाही. कामं बाहेरचं असलं तरी कामं करता येतात, काम करण्यासाठी स्थानिकच असावं असं काय नसतं. एकंदरीत या माळशिरस तालुक्यामध्ये जर तुम्ही महाविकास आघाडीला जर यंदा जर काय सपोर्ट केलं किंवा सहकार्य केलं, जर महाविकास आघाडीचा आमदार झाला तर ते काम करणार नाहीत का या पिसेवाडी गावागावात? आम्हाला आमदार राम सातपुते का पाहिजेत? एकतर प्रत्येक एका कॉलवर काम होतं, दुसरी गोष्ट भेटण्याची गरज नाही. आणि या आमच्या पिसेवाडील गावातील कितीतरी असंख्य लोकांची कामं, हॉस्पिटलची असतील, रस्त्याची असतील, विजेची असतील किंवा पाण्याची असतील, अशी असंख्य कामं रामभाऊ सातपुतेने केली. ओळखीची गरज नाही, स्थानिक पुत्र असावा याची काही गरज नाही. आणि विशेष म्हणजे हा लिगली SC कास्टमधून येणारा उमेदवार आहे, त्यामुळे आम्हाला रामभाऊच पाहिजे. मला सांगा, या पिसेवाडी गावातून रामभाऊला किती मतं पडू शकतात, लीड घेऊ शकतात का या पिसेवाडी गावात? या गावातून आम्ही जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी आम्ही नौखच पडतोय, आम्ही काय राजकारणी नाही आहे, आमच्या मागं कोणाचा वरदहस्त नाही आहे. तरी पण आम्ही जास्तीत जास्त मतांनी रामभाऊला लीड देण्याचा प्रयत्न करतो. या गावातून जास्तीत जास्त रामभाऊला मतदान करण्याचं, लीड देण्याचं एक ग्वाही या तरुणांनी दिलेले आहे. अभय, तुला काय वाटतं नक्की, म्हणजे महाविकास आघाडी का महायुतीचा उमेदवार आमदार व्हावा? महायुतीचा. का महायुतीचं कोण बरं? राम सातपुते. का वाटतं राम सातपुतेचं यावं? चांगली कामं केली त्यांनी गोरगरिबांसाठी. गोरगरिबांसाठी यात पिसेवाडी गावात त्यांनी काय कामं केल्यात, विकास कामं? रस्ते केलते, 2-3 ऑपरेशन केलते, वाघजाई मंदिरासाठी ब्लॉक दिलते त्यांनी. बर, एकंदरीत तुझ्या घरामध्ये मतदान किती आहेत टोटल? 4 मतं. तुझं मत तेवढं रामभाऊला जाणार, बाकीचे 3 मतं कुठं जाणार? रामभाऊला जाणार. म्हणजे रामभाऊ तुमचं फिक्स ठरलेलं आहे? फिक्स ठरलं. तरुणाईंमध्ये सुद्धा सांगितलेलं, तरुणाईंमध्ये रामभाऊची क्रेज आहे आणि तरुणाई म्हणते की आम्ही रामभाऊ सातपुते यांना मतदान करणार. आपण अशाच पद्धतीने या पिसेवाडी गावातील आणखीन काही लोकांच्या, आणखीन काही जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर या आपल्याबरोबर काही महिला भगिनी, त्यांना विचारूयात. आजी नमस्कार. बोला. काय वाटतं तुम्हाला, यंदा आमदार महाविकास आघाडीचा होईल का महायुतीचा होईल? महायुतीचा. महायुतीचा कोण होईल बरं? ती काय सांगू शकतो का मोर्चा? नाही, आता उमेदवार महायुतीचे रामभाऊ सातपुते आहेत, महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर आहेत. होय. तर तुमचं कोण येईल? ती माळशिरस. महायुतीचे कोण? काय ती रामभाऊ सातपुते. हां. का असं वाटतं रामभाऊ सातपुते यावं? का तर आमचं केलंय ना त्यांनी, बहिणी बाळांचं त्यांनी काय तर राखलंय, काय केलं बहिणी बाळांचं? दिलंय ना काय तर, दिवाळीचं त्यांनी आम्हाला दिली की काय तर शुभेच्छा दिली की. शुभेच्छा दिली. हां. महाविकास आघाडी सरकार म्हणते की आमची सरकार आल्यानंतर आम्ही त्या बहिणींना आमची पण भेट होईल, आमची पण भेट आम्ही त्या बहिणींना करतील की भेट. मग आता त्यांचं सरकार आलं तर करेल ना? मग येईल की. एवढ्या बहिणीच त्यांनी सहकार्य केले म्हणल्यावर बहिणी का करायच्या नाही ते सहकार्य? हो, पण बहिणी आता महायुतीच्या रामभाऊ बरोबर आहेत ना? तशा कशा जातील? मग आता कोणाबरोबर तुम्ही जाणार? आम्ही आमच्या भावासंग जाणार. कुठल्या भावासंग? हे आम्हाला आमच्या जण काय सहकार्य केले त्या भावासंग. तुम्हाला सहकार्य कोणी केलंय? रामभाऊ. रामभाऊ. रामभाऊ सातपुते यांनी आम्हाला सहकार्य केले, आमच्या बहिणी बाळ्याचं चांगले केले, त्यामुळे आम्ही रामभाऊ सातपुते यांना मतदान करणार म्हणतात. आपल्याकडे बरोबर शेजारी एक अजून एक मावशी, आपण त्या मावशींना विचारूयात. मावशी, नक्की तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय वाटतं, हां, कोण होईल आमदार?
रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुतेच का वाटतं तुम्हाला? का म्हणा आमच्या म्हणजे आम्हाला मोफत रेशन मिळालं आहे त्यांनी. रेशन मोफत दिलंय हो, आणि लाडकी बहीण योजनेचं काय मिळालं? योजनेचं 7,500 मिळाले. सका भाव देत नाही. सका भाव देत नाही. होय. मग आता जर दुसरं सरकार आलं तर ती देतेलच किती मानले? काय सांगू शकत नाही, आम्ही हाईच करणार. आम्ही हा हेच करणार म्हणजे रामभाऊलाच करणार. हो, रामभाऊ या पिसेवाडी गावात एवढं त्याची हवा आहे का त्या रामभाऊची? असं नाही तर नसो, आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही आपल्या करणार. इच्छेप्रमाणे. आम्ही करणार. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हा, रामभाऊलाच मतदान रामभाऊलाच मतदान. आजींच्या इच्छेप्रमाणे आजी रामभाऊलाच मतदान करणार. भले कोणाची का हवा असा नाही, आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्ही रामभाऊलाच करणार. आपल्या नक्की कमळ येईल का तुतारी येईल? कमल. का असं वाटतं बरं तुम्हाला कमळच येईल? लाडकी बहीण. लाडकी बहीण. लाडकी बहीण योजना चालू केली म्हणून बऱ्याचशा महिलांचा कल ह्या लाडक्या भावाकडे, महायुतीच्या रामभाऊ सातपुतेकडे. आपण आणखीन काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा, तुला काय वाटतं नक्की यंदा सरकार कोणाचं यावं, महायुतीचं का महाविकास आघाडी? महायुतीचं यावं असं वाटतं. महायुतीचं कोण बरं? राम सातपुते. का असं वाटतं की रामभाऊ सातपुते की यावं? राम सातपुते हा असा माणूस आहे की जेणेकरून तो गोरगरीब जनतेशी एवढा लबूत आहे की अडल्या नडलेल्यांची 100% कामं करून देतात राम सातपुते. तुमच्या पिसेवाडी गावात त्यांनी काय विकास कामं केली? असे बरेच विकास कामं आहे ती. याचे शाळेबद्दल असू द्या, गोरगरीब जनतेचं असू द्या, किंवा त्या आरोग्याबद्दल ते मध्ये 1-2 जणांचं दवाखान्यासाठी ऑपरेशन मोफत करून दिलं त्यांनी. बरं. त्यासाठी वाटतं राम सातपुते परत एकदा यायला पाहिजे. यावं. आपल्या स्थानिक याच माळशिरस तालुक्यातील याच भूमीतले आपले एक उमेदवार लाभलेत. मग आज तुम्हाला वाटत नाही का आपल्याच मातृभूमीतले, आपल्याच माळशिरस तालुक्यातले भूमिपुत्र असावा? नाही, असले तरी राम सातपुतेच यायला पाहिजेत. राम सातपुते यायला पाहिजे. भूमिपुत्र जरी असले तर आमचं मत हे राम सातपुतेलाच आहे. कारण राम सातपुते यांनी आरोग्य दूत असंच नाही बोलत, कारण आरोग्य दूतवरती त्यांनी बऱ्याचशा लोकांना मदत केलेली, सहकार्य केले, म्हणून आमचं मत हे रामभाऊलाच पडेल. बाया, तुला कसं वाटतं? काय वाटतं तुला? कमळ. कमळ. बाहेला देखील वाटतं. मतदानाचा अधिकार आहे का तुला? नाही. मतदानाचा अधिकार नाही, पण त्याचा मतदानाचा अजून वेळ यायची तरी देखील तो म्हणतो की कमळ. बरोबर ज्येष्ठ आहेत, आपण ज्येष्ठांशिवाय, कारण ज्येष्ठांना बरंचसं अनुभव असतो. ज्येष्ठ इनडायरेक्टली बोलतात. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अप्पा शिवाजी पिशे. गाव पिसेवाडीचं का? पिशेवाडीचं. बरं, मला एक सांगा, एकंदरीत आता 2-4 दिवसानं निवडणूक आहेत आमदारकीच्या. आता आमदार बदलायचा का तो ठेवायचा? बदलायचा. मग आता आमदार कोण हवा आहे तुम्हाला? कमळाचा. आता आमदार कमळाचा आहे. जर बदलायचं असेल तर समोरचा आमदार दुसरा होणार, तर तुम्हाला आमदार नक्की कोण हवा आहे? बदलायचं म्हटलं तर मग उत्तमराव जानकर आहे तुतारीकडनं, तर तुम्हाला हवं कमळ हवाय. कमळ हवंय. कमळ हवंय म्हटलं तर कमळाचे उमेदवार कोण आहेत? राम सातपुते. राम सातपुते. का असं वाटतं की राम सातपुतेचा आमदार हवाय फिरशे? काय तर पुढं कारकिर्दी चांगली करता येईल म्हणून. आता ह्या गेल्या 5 वर्षात त्यांनी काय कारकिर्दी केली? काय रस्त्याची कामं हे दुसरं काय आहे का? केलेत का? बरं, म्हणून त्यांना आमदार करायचं का? रस्त्याची कामं केलेत म्हणून त्यांनाच आम्ही आमदार करणार. आपल्याबरोबर 1-2 तरुण आहे, ते त्या 2 तरुणांशिवाय काय वाटतं तुला? म्हणजे आता सरकार महायुतीचं यावं का महाविकास आघाडीचं? महाविकास आघाडीचं कोण? राम सातपुते. राम सातपुते हे महायुतीचे आहेत. महायुती. भाजपचे आहेत ते. हा, महायुती. मग तुम्हाला भाजप पाहिजे का राष्ट्रवादी पाहिजे? भाजप. मग का वाटतं असं राम सातपुतेच यावं? कारण त्यांनी बरेच कामं केलेत. तरी आजारी असणाऱ्या माणसांना मोफत दवाखाना वगैरे सगळं काय म्हणून तुमच्या पिसेवाडी गावात काय विकास केले? बरेच विकास केले. आमच्याच गावातील एक पिसे म्हणून आहेत, त्यांना आजार होता काय तर डोक्याचा. त्यांनी पुण्याला जाऊन त्यांना आजार मोफत करून दिला. म्हणून तुमचा तरुणाईचा वर्ग हा रामभाऊ सातपुतेच्या पाठीशी. हा, बरोबर. पिसेवाडी गावातील ग्रामस्थांना त्यांनी आरोग्यावरती उपचार केले म्हणून तरुणाईचा जास्त कल हा रामभाऊ सातपुते यांच्याकडे आहेत. आपल्याबरोबर एक ट्रॅक्टरवाले, आपण त्यांना विचारणार. तर भैया नमस्कार. नमस्कार. काय वाटतं आता या पिसेवाडी गावात निवडणुका चालू आहे त्या आमदारकीच्या, कोण होईल आमदार? जानकर का उत्तमराव जानकर का रामभाऊ सातपुते? रामभाऊ सातपुते. का असं वाटतं रामभाऊ सातपुते? कारण की युवा पिढीचा भरपूर सपोर्ट आहे रामभाऊला, बरं. त्यामुळे रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुतेच येते. तुमच्या पिसेवाडी गावात काय विकास कामं केलेत का? पिसेवाडी गावामध्ये आतापर्यंत वाघजाई मंदिरासाठी ब्लॉक दिले ते, परत शाळा डेव्हलपसाठी भरपूर कामं, परत हॉस्पिटलची कामं,
अशी बरीच कामं रामभाऊ सातपुतेने केलीत. या पिसेवाडी गावातून रामभाऊ सातपुते यांना मतदाराचं लीड त्यांना भेटू शकतं का? हो 100%. 100%. 100%. बोलण्याकरता इच्छुक आहेत, यांना बोलावं असं वाटतंय. मला एक सांगा, तुमचं नाव सांगा. सुखदेव बाबूराव पिसे, पिसेवाडी गावची प्रॉपर बरं, पिसेवाडी. आता मला सांगा, 2-4 दिवसानं आता निवडणूक आहे त्या आमदारकीच्या, आहेत की. आमदार बदलायचा का ठेवायचा? आमदार बदलायचा. आमदार बदलायचा. कोण आमदार आता हवाय तुम्हाला? उत्तम जानकर. का असं वाटतं उत्तमराव जानकर आमदार? जवळचा आहे, 4 किलोमीटरचा आमच्या. जवळच आहे, 4 किलोमीटरचा आहे. हो. विकास कामं ह्या गेल्या 5 वर्षात त्या झालेल्या आमदारांनी किंवा आता जो आमदार आहे रामभाऊ सातपुते यांनी काय केल्यात? रामभाऊ सातपुते गेल्या 5 वर्षात जे आला ते मध्यंतरी झालाय. मध्यंतरी 5 वर्षानंतर झालाय. 5 वर्षानंतर पिसेवाडी गाव ही माहीत आता कळतंय 5 वर्षात. आत्ता कळतंय. हां. मग आता मला सांगा की उत्तमराव जानकर जर या भागातून जर आमदार म्हणून जर निवडून आले तर तुमच्या गावाचं नंदनवन होईल का? 100%. 100% होईल. होणार. का असं वाटतं तुम्हाला? विकास होतोय ना. विकास होतोय. का असं वाटतं विकास? मोहिते पाटलामुळे विकास होतोय. मोहिते पाटलामुळं आमच्या गावचा विकास होईल, स्पष्टपणे या बाबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणखीन आता विधानसभेची रणधुमाळी चालू आहे, काय वाटतं नक्की आमदार कुठला व्हावा? आमदार दोन्ही बी हो वाटते. हां, तुम्हाला काय वाटतं? आपल्याला जानकर जानकर. का बरं असं वाटतं की जानकर आमदार व्हावेत? आपण आहे पहिल्यापासून मोहिते पाटील समर्थक. बरं. हां, ज्यामुळे जे मोहिते पाटील सांगतील त्याचं काम आपण करतो. जे मोहिते पाटील सांगतील त्याचं आपण काम करणार, असं पिसेवाडी गावातले तरुणाईचं मत आहे. मला एक सांगा की आता विधानसभेची रणधुमाळी चालू आहे, येत्या 2-4 दिवसानं निवडणूक आहे त्या, मग काय वाटतं आमदार नक्की बदलायचा का ठेवायचा? नाही बदलायची. बदलायचा. मग आता आमदार नक्की कोण हवाय तुम्हाला, महाविकास आघाडी का महायुती? हे आपलं उत्तमराव जानकर. उत्तमराव जानकर म्हणजे महाविकास आघाडी. महाविकास का आघाडी. बरं असं वाटतं की उत्तमराव जानकर यावं? आपल्या तालुक्यातला माणूस आला, काम होणार चांगली. होणार, हा, आपल्या मोहिते पाटलाचे ते हे एकत्र झालेत, मोहिते पाटील त्याच्यामुळे ती आणि हो जानकर एकत्र झाले, त्यामुळे तो आनंदाचं वातावरण एक एक पिसेवाडी गावात हो होतं. आनंदाचा होतो. आणि मला एक सांगा की या पिसेवाडी गावातून जानकर यांना मताधिक्याचं लीड मिळू शकतं का? हो मिळू शकते. मिळू शकतं. हो मिळू शकते. येतील का त्या या माळशिरस तालुक्यातून या गावातून मताधिक्याचं लीड मिळून निवडून? हो 100% येणार. 100% उत्तमराव जानकर या पिसेवाडी गावातून निवडून येतील. आमचं मताधिक्याचं लीड आम्ही त्यांना देऊ, असंही काही मतदार बोलत आहेत. आपल्याबरोबर एक काका आहेत, या काकांना आपण विचारणार की काका नमस्कार. आपला वेग आहे की महायुतीचं सरकार आपण बसवणार आहे. आपल्याला सरकार बसवणार आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, विचारा ना. की या सरकार आता महायुतीचं का महाविकास आघाडीचं? त्या अगोदर तुम्ही महायुतीचं म्हणला, आता महायुतीचं नक्की कोण बरं? महायुतीचं सरकार म्हणजे आपला भाजप सरकार आपल्याला पाहिजे. भाजप सरकार पाहिजे. मग उमेदवार कोण आहेत या? उमेदवार आपलं कोण आहे इथं माहिती आहे? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. का असं वाटतं की रामभाऊ सातपुते आमदार? त्यांना त्यांचं कार्यकर्ते चांगलं आहे काय आणि कार्य जनतेला चांगलं करतंय बाबा, कोणा अडचण येऊ देत नाही. हां. त्यामुळं आम्ही त्यांना मतदान देणार आहे. बरं, काय अडचणी त्यांनी येऊन दिले नाही? अडचण सोडवल्या? येऊ देत नाही. ते कुठलं रस्तं काम करतात, कोणाला अडचण आली त्यांचं दूर करतात, म्हणून आम्ही त्यांच्या मागं आम्ही हमेशा आहे. हमेशा आहे. आहे. मग आता तुमचं मत नक्की कोणाला? रामभाऊ सातपुत्याला. रामभाऊ सातपुत्यांनाच आमचं मत आहे, असं स्पष्टपणे या काकांचं मत आहे. तर या होत्या मित्रांनो पिसेवाडी गावातील स्थानिक नागरिकांच्या बोलण्यातून आलेली चर्चा, ते आपण पाहिलेलीच आहे, ते आपण ऐकलेलीच आहे. आपणास काय वाटतं आपण देखील आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच आमच्या दररोजच्या अपडेट आणि ताज्या न्यूज आपल्यापर्यंत पोचत राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क, पिसेवाडी, माळशिरस. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.